एक कस्टमर आहे बरं. कस्टमरबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे का काय विषय होतो. त्याच्यामुळेच इच्छा होत नाही का ब्लाऊज शिवायची. ब्लाऊज शिवताना आपण फिनिशिंग वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित देत असतो, पण कस्टमरला काय करायचं असतं, एकदा ब्लाऊज टाकला म्हणजे असे सगळेच नसतात, 10पैकी 1 जण असा असतो का एकदा ब्लाऊज टाकून जायचा आणि वर्षभर पैसे द्यायचं नाव काढायचं नाही आणि ब्लाऊजही घ्यायचा नाही आणि 4 चौघांमध्ये ऐकूनसुद्धा दाखवायचं का माझा ब्लाऊज कधी देते. आता हे ब्लाऊज माझी शिवून जवळजवळ म्हणजे आता नाही म्हणलं तरी 5-6 महिने झाले असतील. जोपर्यंत मी शिवत नव्हते, मला माहिती होतं ते कस्टमर, त्याने आधीसुद्धा तसंच केलं होतं त्या कस्टमरनी, का माझ्याकडून ब्लाऊज शिवून घेतले आणि मला पैसे वर्षाने दिले होते 1 वर्षानंतर. तर मग मी हे ठरवलं होतं का आता ह्या बाईने जर ब्लाऊज आपल्याकडे शिवायला टाकले तर इथून पुढं त्या बाईला वर्षानेच ब्लाऊज द्यायचे. मी ब्लाऊज त्याच्यामुळे शिवत नव्हते, पण अक्षरशः तिने 4 चौघामध्ये मला बोलून दाखवलं का गं अजून ब्लाऊज शिवून झाले नाही का, एवढा उशीर लागतो का ब्लाऊज शिवायला. तर मी त्याच्यानंतर 2 दिवसात ह्या बाईचे जवळजवळ 3 ब्लाऊज आणि त्याच्या आधी 2 ब्लाऊज होते, 2 ब्लाऊज दिले होते, 3 ब्लाऊज राहिले होते. तर मी ते 3 ब्लाऊज 2 दिवसामध्ये कंप्लीट करून दिल्यानंतर हे बघा, ब्लाऊजला असं नाही, हा मटका शेप आहे आणि हे बघा मटका शेप, काइंड ऑफ गोल शेप आहे, मटका पण नाही पूर्ण, आणि हा आरी वर्क टाईप ब्लाऊज आहे. आता फिनिशिंग बघा तुम्ही कशी म्हणजे केलेली आहे. आतून फिनिशिंग बघा. ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग असते. ब्लाऊज व्यवस्थित आपण स्लीव्ज बघा जेवढ्या त्यांनी सांगितल्या तेवढ्याच, आणि शिवाय हा पिकॉक जो सॉरी हा जो पॅरोट आहे तो बरोबर शोल्डरचा मध्यावर घेतलेला आहे, कारण काइंड ऑफ आरी वर्क एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज आहे हा. त्याच्यानंतर एक सिम्पल ब्लाऊज होता. ब्लाऊजची शिलाई पण जास्त नको या, मी शिलाई त्यांच्याकडून साध्या ब्लाऊजची, म्हणजे हा जो साधा ब्लाऊज आहे त्याची शिलाई 200 रुपये घेतलेली आहे. ओके, चला बाबा जाऊ द्या, रोज कामाला जाती बाई नाही का, स्वतः हातावरचं पोट आहे, कमवते, त्याच्यामुळे मी ब्लाऊजची शिलाई खूप कमी घेतली आहे. आता हा डिझायनर ब्लाऊज होता, बॅक डिझाईन, स्लीव्ज डिझाईन होती त्यांची, आणि प्लस 4 टक्स ब्लाऊज होता. आता बॅक बघा, मी बॅग त्यांची अशी डिझाईनची शिवून दिली. मी त्यांना सिम्पल सांगितली होती, तरी मला असं वाटत नाही का कोणता कस्टमर माझ्याकडून नाराज होऊन जावा, त्यामुळे मी त्यांची बॅग हे बघा अशी शिवली होती. फ्रंट त्यांचं होतं 4 टक्स, जे की मी 4 टक्स असा शिवला होता. मी ह्या ब्लाऊजांना इस्त्री वगैरे करून दिली होती. त्यांनी मला कारण सांगितलं का मला ब्लाऊज आहे ना फिटिंगला जरा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे म्हटलं, फिटिंग तुमची व्यवस्थित करून देते. आणि हे होती पफ स्लीव्ज होती आणि काठ होता, खाली काठ जॉईंट केला होता, त्याला मी लेससुद्धा लावली, ती माझ्यातर्फे लावून दिलेली. आता तुम्ही विचार सांगा मला की मी ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली असेल. ह्या ब्लाऊजची पफ स्लीव्ज शिवाय स्लीव्ज मोठी आहे, बॅक साईड डिझाईन आहे, फ्रंट 4 टक्स आहे. मी ह्या ब्लाऊजची फक्त 250 रुपये शिलाई घेतली आहे. का तर बाबा जी बाई आहे ती स्वतःचं हातावर पोट, कंपनी जाते, हातावर पोट असतं, त्याच्यामुळं स्वतः कमवती आहे बिचारी, आणि शिवाय घरच्यांचं सगळं मॅनेज करून, म्हणून मी तिची शिलाई जरा कमी घेतली. का तर मी दया दाखवली. आणि मी ब्लाऊज 2 दिवसात शिवून दिले. त्याच्यानंतर म्हणे फिटिंगला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे म्हटलं, आणून द्या म्हटलं, मी फिटिंग ॲडजस्ट करून देते. आता मी फिटिंग ॲडजस्ट करून झाले 2 महिने बरं का. फिटिंग ॲडजस्ट करून ब्लाऊज व्यवस्थित करून ठेवले. त्यांना 3 वेळा सांगितलं का मी तुमचे ब्लाऊज व्यवस्थित कंप्लीट करून ठेवलेले, आता तुम्ही घेऊन जा आणि मला माझे पैसे परत द्या. कंप्लीट 2 महिने झाले, बाई डोकवायलासुद्धा आलेली नाही का ब्लाऊज झालेत का नाही झालेत, म्हणजे झालेत मी सांगितले पण डोकवायलाच आली नाही, का तर पैसे द्यायला लागतील. आता टोटल ब्लाऊजची आणि आधीच्या 2 ब्लाऊजची मिळून माझी पूर्ण 1000 रुपये शिलाई होत आहे, पण बाई बघायला आलेली नाही. माझे 1000 रुपये तर गुंतलेलेच आहे. असे कस्टमर तुम्हाला पण भेटतात का मला नक्की सांगा. त्यामुळे माझा शिलाईचा मूड निघून जातो. मला असं वाटतं नाही ब्लाऊज शिवलेले कधीही चांगले. एवढे इरिटेट करणारे कस्टमर भेटत असेल तर. असे नाही आहे का कस्टमर सगळेच सारखे असतात. काही कस्टमर असे आहेत का मी लगेच त्यांना ब्लाऊज दिला का लगेच मला 10-20 रुपये एक्स्ट्रा पण देणारे आहेत, का आहे ती शिलाई देणारे आहेत. तोंडी सांगितलं ना तुमची एवढी शिलाई झाली तर हातावर टेकवणारे सुद्धा आहेत. असे सुद्धा मला कस्टमर मिळालेले आहेत. मग त्यामुळे तुम्हालासुद्धा असा अनुभव आला असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिहा, आणि अशा कस्टमरबरोबर नक्की कसं वागायचं आणि त्यांना कसं ट्रीट करायचं ना मला हे सांगा. मी सगळ्या बाजूनी ट्रीट करून झाले. मी ब्लाऊज लेट शिवण्यासाठी पण 2 ब्लाऊज दिले, बाकीचे ब्लाऊज लेट ठेवले, म्हटलं जेणेकरून ती बाई शिलाई देईन. परत तिला परफेक्शन दिलं आहे, सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित दिल्यात, पण
तिला पैसे लेट द्यायचे आहेत किंवा द्यायचे नाही मला ते काही कळत नाही आहे. मी सुद्धा ब्लाऊज शिवून झालेत ठेवलेत, म्हणले ज्या वेळेस येईल त्यावेळेस आधी पैसे देईन मग ब्लाऊज नाही, हाच विषय मी ठेवणार आहे. इथून पुढं मला तुझे ब्लाऊजही नको शिवायला, तू कोणाकडेही टाकू शकते. जर जो ब्लाऊजची किंमत बाहेर 450-500 रुपये, तो ब्लाऊज मी जर तुला 250 रुपयामध्ये शिवून देत असेल तर तुला त्याची किंमत कळली पाहिजे, पण तिला नाही कळत आहे. तर ठीक आहे, अशा लोकांबरोबर कसं ट्रीट करायचं किंवा तुम्ही कसं ट्रीट करतात मला ते नक्कीच सांगा. चला, थँक्यू, बाय.